सकाळचे वाजले आहेत आता 5:50 झाले आहेत. आता मी तुम्हाला सकाळचं दृश्य दाखवते आमच्या रूममधून. बघा, पहाट होते आहे, सकाळ होते आहे, पहाट तर चाललेली आहे. आणि ही व्हॅली व्ह्यू बघा. किती जिवंत दृश्य आहे ना. वाहता वॉटरफॉल आपल्या रूमच्या अगदी फ्रंटला. आणि हे जे घर दिसतंय ना घरासारखं, हे पण यांचीच प्रॉपर्टी आहे, वाइल्डरनेस्ट. तिथे आम्ही काल गेलेलो ना ट्रेकिंगला, तिथे गेलो आम्ही याने केबल कारने तिथपर्यंत त्या वाइल्डरनेस्टला. आणि त्याच्यावरचा तो डोंगर आहे ना, फुल वरपर्यंत आम्ही ट्रेकिंग केलेली. टॉपपर्यंत गेलेलो ट्रेक करत. थोडा अवघड आहे तो ट्रेक. हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करते चोरला घाटातून. आता मी मॉर्निंग वॉकला जात आहोत आणि हे आहे, ही ती गल्ली आहे. याच्यामध्ये बघा, दुतर्फा झाडी आहेत आणि मधून असा रस्ता आहे. त्यांची साईडला कॉटेजेस आहेत. आता आम्ही त्या शेवटच्या कॉटेजपर्यंत वॉकला जातो आहे आणि हा पण आपला निसर्गरम्य वॉक आहे. आता बघा, पुढे असा स्लोप आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये तेवढा स्लोप दिसत नाही, पण हा खूप असा स्टीप आहे. आणि हा लास्ट कॉटेज आहे आणि त्या लास्ट कॉटेजवरून व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आता आपण दुसऱ्या कॉटेजेसकडे जात आहोत. त्यासाठी जाणारा रस्ता हा असा आहे. चला. आपल्या आजूबाजूला खूप सारा निसर्ग आहे. इथूनचा वॉटरफॉलचा आवाज खूप असा जोरात येतो, कारण तो जवळ आहे इथून. आणि खाली स्विमिंग पूल आहे. केअरटेकर्स आहे तिकडचे, प्रॉपर्टीची केअर करतात. आपल्यासारखे डोंगर दोन उभे आहेत आणि आपण त्याच्यामधून वॉक करतोय. तिथून खाली कॉटेजेस आहे. आणि इथून वॉटरफॉल व्ह्यू आहे. इथे पण कॉटेजेस आहेत. ते वॉटरफॉल व्ह्यू आहे आणि रॅली व्ह्यू करून म्हणू शकतो आपण. पहा, आणि इथे पण एक काही ब्रिज टाईप केलं आहे. ब्रिज आहे, ब्रिजच्या वॉकसाठी आणि कॉटेजेसकडे जाण्यासाठी पण.
त्यासाठी त्यांनी तिकडे ते केलेलं आहे एक घर टाईप, तिथे बसून तुम्ही व्ह्यूचा एन्जॉय करू शकता. अशी ग्रीनरी आहे सगळीकडे. यांनी कॉटेजेसला नावं दिली आहेत ना, ती गोव्यातल्या आणि कसं गावांची नावं आहेत. सुंदर कॉटेजेसची बांधणी आहे ती कमाल आहे, एकदम सुंदरच केलं आहे. आणि सगळीकडे कनेक्टिव्हिटी म्हणून ब्रिजेस बांधलेले आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला. या प्रिमायसेसमध्ये टोटल 21 कॉटेजेस आहेत. दुसऱ्या दिशेला जाऊया तिथे. तेही प्रत्येक कॉटेजला कसा व्हॅली व्ह्यू मिळेल किंवा अतिशय सिनिक व्ह्यू मिळेल याची काळजी घेतली गेली आहे. अतिशय सुंदर. आम्हाला आमचा पण जो रूम होता त्याच्यामध्ये पण जे समोर दृश्य होतं ते जिवंत होतं. जिवंत म्हणजे झरा वाहतोय, आजूबाजूला डोंगर आहेत, पक्ष्यांचे आवाज आहेत. म्हणजे फुल तुम्हाला सॅटिस्फॅक्शन कसं मिळेल तुमच्या व्ह्यूने. आता हे बघा किती सुंदर आहे, तिथे जायला पायऱ्या आहेत अशा त्या कॉटेजला. मस्त, खूपच सिनिक. आणि आता हे उतरून मी खाली जाईन. तिथे मला आधी भीती वाटत होती, तिथे काय आहे आपल्याला कळत नाही ना. आम्ही जस्ट मॉर्निंग वॉक म्हणून करायला गेलो आहे. सकाळी लवकर उठलेलो 6 वाजता. म्हटलं चल आपण ही प्रॉपर्टी पण बघूया यांची आणि वॉक पण करूया, नेचर वॉक पण होऊन जाईल छान. सो आता मी उतरते. मला पण माहीत नव्हतं काय आहे, आत्ता माहीत पडलं मला. खाली स्विमिंग पूल आहे ते. इथून स्विमिंग पूलच्या इथून आम्हाला दिसायचं इथे काहीतरी आहे, पण आत्ता कळते की हा एक रस्ताच आहे तिथला जो स्विमिंग पूलला आपल्याला जॉईन करतो. आणि मला हे खूपच आवडतं हे स्विमिंग पूल यांचं. म्हणजे आम्ही 2दा आलो. एकदा सकाळचं मॉर्निंगला रिलॅक्स व्हायला आणि संध्याकाळचं पावसात पण आम्ही त्या पाण्यात होते मी. म्हणजे मला जरी पोहता येत नसेल तरीही. हे इथे भिंतींवर छान असं वारली पेंटिंग केलेलं आहे आणि याच्याच वरती ते मचाण आहे जिथे डायनिंग एरिया आहे. सुंदर. हे बटरफ्लाय स्पॉट झालंय तिथे कॅमेरामध्ये. आमचं मॉर्निंग वॉक झाल्यानंतर आम्ही जस्ट वर गेलो आणि चहा घेतला. चहा आणि टोस्ट घेतले. ब्रेकफास्टला पण त्यांचे खूप सारे आयटम्स होते, पण ते मी शूट केलं नाही. ते आम्ही अंघोळीनंतर वगैरे आलो, कारण नंतर आमचं चेकआउटच होतं. आमचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पॉटरी सेशनसाठी गेलो. तिथे माझ्या मुलाने हे असं ट्राय केलं. त्यांचा इन्स्ट्रक्टर होता त्याच्याबरोबर. तो सांगत होता कसं करायचं. हे माझ्या यजमानांनी पण ट्राय केलं, दोघांनी केलं. मी शूट केलं आहे. काहीतरी वेगळं करतो आपण तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं. तो मुलगा पण छान समजावत होता त्यांना कसं करायचं वगैरे. आणि आमचा चोरला घाटातला स्टे संपला आहे आणि आम्ही चेकआउट करून आता बाहेर पडलो आहोत. आता आम्ही जात आहोत कोकणाच्या दिशेने गणपतीपुळ्याला, रत्नागिरी जिल्ह्यात. चला मग आमच्याबरोबर प्रवास एन्जॉय करा. केलं तर शूट करेन, नाही तर डायरेक्ट गणपतीपुळ्याला मी दाखवेन तुम्हाला. आणि तिथून पण पुढे प्रवास आहे, तोही थोडा थोडा शेअर करेन. चला बाय, एन्जॉय करा आमच्याबरोबर प्रवास.